धामणगाव रेल्वे तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर अखेर सकारात्मक तोडगा निघाला आहे। रात्री 3 ते 5 या गैरसोयीच्या वेळेत घेतली जाणारी हरास लिलाव प्रक्रिया आता सकाळी 7 ते 10 या वेळेत पार पडणार आहे। 5 एप्रिल पासून हा निर्णय अंमलात येणार असून आठवडी बाजार परिसरात कायमस्वरूपी शेतकरी संकुलात बाजार भरणार आहे। मध्यरात्रीच्या बाजाराला पूर्णविराम। बुधवार व रविवार या बाजार दिवशी शेतकऱ्यांना मध्यरात्री घराबाहेर पडावे लागत होते। अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यावर परिणाम, पहाटेच्या अंधारात प्रवासाचा धोका, वाहतूक अडचणी आणि बाजारातील गोंधळ या समस्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले होते। दिवसभर कष्ट करून आणलेला ताजा माल योग्य वेळेत व योग्य दरात विकला जावा यासाठी वेळेत बदल करण्याची मागणी जोर धरत होती। आमदारांची पुढाकार, नगराध्यक्षांची संयुक्त बैठक। या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी आमदार प्रतापदादा अडसड यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले होते। आमदारांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे अक्का यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली। सखोल चर्चेनंतर सर्वांच्या सहमतीने ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला। सकाळच्या वेळेत बाजार, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नवीन वेळापत्रकानुसार बुधवार व रविवार सकाळी 7 ते 10 या वेळेतच बाजार भरवला जाणार असून त्याच वेळेत हरास प्रक्रिया पूर्ण होईल। यामुळे रात्रीच्या प्रवासाची गरज संपणार, ताज्या मालाची विक्री अधिक सुलभ होणार, व्यापाऱ्यांनाही व्यवहार पार पडणे सोयीचे ठरणार। 5 एप्रिल पासून आठवडी बाजारात कायमस्वरूपी संकुल। 5 एप्रिल पासून भाजीपाला बाजार आठवडी बाजार परिसरात कायमस्वरूपी भरणार आहे। शेतकरी संकुलात सर्व व्यवहार एकाच ठिकाणी पार पडतील। यामुळे बाजार व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सुविधायुक्त होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। एकजुटीतून साध्य झाला निर्णय। शेतकरी व व्यापारी यांच्या एकजुटीमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीला न्याय मिळाल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे। आता आमचा भाजीपाला योग्य वेळी आणि योग्य दरात विकला जाईल अशी भावना शेतकरी बांधवांनी व्यक्त केली। धामणगाव रेल्वे तालुक्यातील भाजीपाला उत्पादकांसाठी हा निर्णय नवा दिलासा आणि नव्या आशेची पहाट ठरली आहे। सह्याद्रीचा राखणदारसाठी उल्हास कांबळे, धामणगाव रेल्वे।